तर एक मुलगा जीवनामध्ये काहीही अचीव करू शकतो. काल ते आपल्याला पाहायला मिळालं. शहापूर तालुक्यामधून शेरे गावामधून आणि या ठाणे जिल्ह्यामधून पकला असा खेळाडू जो आपल्याला जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग खेळताना दिसणार आहे. शेरे गावचे सुपुत्र, शहापूर तालुक्याचा अभिमान आणि या ठाणे जिल्ह्याचा अभिमान ओमकारजी तारमाळ काल सनरायझर्स हैदराबादने IPL 2026 ऑप्शनमध्ये त्यांना 30 लाखाचा बीडमध्ये सिलेक्ट केलं. आणि ओमकारच्या आयुष्याने एक गोष्ट तर आपल्याला शिकवून दिली की यशस्वी होण्याकरिताना फार मोठा बॅकग्राऊंड नव्हे तर मनामध्ये यशस्वी होण्याची जिद्द असावी लागते. आणि शेवटी मी अखेरता त्याच्यासाठी एकच म्हणेन की थांबला तो संपला आणि ओमकार सारखा जो प्रयत्न करत राहिला तो एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होतो. त्याला देखील आपण त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं, गोटेघर गावचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आता मॅचकडे वळूया. यस सर, थँक्यू सो मच विशाल सर. त्याचबरोबर त्यांचं इथे शुभागमन झालंय. रॉयल स्पोर्टचे सर्व यशदादा वेखंडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा आदिवासी सरपंच शेकामध्ये हार्दिक स्वागत असेल. रॉयल स्पोर्ट्स म्हटलं की एक सामान्य सुद्धा खेळाडू वापरू शकतो असा ब्रँड त्यांनी लॉन्च केलेला आहे. मागील 3 वर्षांपासून रॉयल स्पोर्ट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रँड बनला आहे आणि त्या ब्रँडचे सर्व यशदादा वेखंडे यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. थँक्यू सो मच विकीजी. मॅचकडे आपण वळूया. आणि रॉयल स्पोर्ट्सचा तुम्ही उल्लेख केला. रॉयल स्पोर्ट्स देखील फक्त शहापूर मुरबाडपर्यंत मर्यादित नाही आहे, कारण रॉयल स्पोर्ट्सचे ब्रँड एम्बेसिडर स्वतः शहापूरचे धोनी आहेत, गणेश डिंगोरे, आणि स्वतः ओमकार तारमाळे देखील रॉयल स्पोर्ट्सचीच बॅट यूज करतात. आणि रॉयल स्पोर्ट्सची बॅट आणि ती बॅट घेऊन आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या खेळाडूंना ग्रामीण क्रिकेटमध्ये ना दर्जेदार खेळ करताना पाहिलं. आणि त्याच रॉयल स्पोर्ट्सचे फाउंडर ओनर यश जी वेखंडे यांचे आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळलेत आणि कव्हरला मिसफिल्ड. आता बॅकअपला खेळाडू येतात बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा मिळतील. बघा जर तुम्ही आमच्या भिवंडी परिसरामध्ये याल ना तर भरपूर साऱ्या ब्रँड्सची तुम्हाला नावं ऐकायला मिळतील. बट मी नोटीस केलं की शहापूर मुरबाड विभागामध्ये मोस्ट ऑफ टाइम्स तुम्हाला एकच नाव ऐकायला मिळतं, ते म्हणजे रॉयल स्पोर्ट्स. रॉयल स्पोर्ट्सचा रॉयल कारभार नेहमीच राहिला या परिसरामध्ये, कारण रॉयल स्पोर्ट्सची बॅट स्पेशली नेहमीच चर्चेमध्ये असते. स्विचिटचा फटका खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतोय. पगले षटक बॉलर प्रसाद बॉलिंग करतात. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बट त्यामध्ये देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट होती की कव्हरला मिसफिल्ड नसती झाली तर कदाचित धावफलक 1 किंवा 0ही असतं, कारण तिथे जी मिसफिल्ड झाली त्या जोरावरती त्या 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. नेक्स्ट बॉल. आता इनर एज देन थाईज वरती बॉल बदलला आणि सिंगल प्रमाण कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 3 धावा धावफलकावरती. सुरुवात शांत आहे बट या शांत सुरुवातीनंतर मोठे फटके खेळायला सुरुवात आता करावी लागेल, कारण 4च ओव्हरची मॅच. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक बॅटर म्हणून तुमच्याकडे पर्याय नसतात. तुमच्याकडे फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी जाणं, रिस्क घेणं, चान्स घेणं. आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. आणि या क्षणाला आता पॉवर प्लेमध्ये चान्स घ्यायचा बॅटर्सला. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने फटका. लॉफ्टेड स्ट्रोक खेळलं आणि मिड ऑनला बीट केलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकला चौकार या डावामधला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, HD कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीज. सनसनीत दणदणीत हा पगला चौकार येतोय. बॅटर भावेशचा बॅटमधनं हा चौकार आला. नेक्स्ट बॉल. आता बॅकफुट वरती जाऊन खेळलेत, अपीच खेळले, डीप कव्हरला बॉल चालला. आता लॉंग ऑफचे फिल्डर तिथे पोहोचलेत आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बघा पॉवर प्लेमध्ये एक बॅटर म्हणून ना तुमचा माइंडसेट असा असायला हवा की लॉफ्टेड फटक्यांऐवजी गॅप कशी भेटता येतील ना त्याकडे लक्ष जास्त असायला हवं एक बॅटर म्हणून. कारण मोस्ट ऑफ टाइम्स मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो की
बॅटरना लॉफ्टेड फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी जे गॅप्स आहेत फुल रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याचा बेनिफिट घ्यायला विसरतात. आता शफल होऊन खेळले लिडिंग एज बॉल अभ्यामध्ये फायनल एक सेफ फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅचही पकडली जाईल. पकला धक्का लागला, बॅटर बाद झालेत भावेश. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक. विकेट मिळाली पकली. इन ॲट नंबर 3 बॅटर आता न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 विजय आलेत बॅटिंग करण्याकरिता आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात. दयाल तयार होतात सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याकरिता. ड्राईव्हचा फटका खेळायचा होता बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान आला. पडल्यानंतर बॉल आपल्याला बाहेरच्या दिशेने वळण घेताना दिसला. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ऑब्रेक बॉलर आहेत. स्विच हिटचा फटका गॅपमध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट चान्स नाही आहे फिल्डरला. बॉल जातो बाउंड्री लाईनचा पलीकडे. भरपूर चांगलं इम्प्रोवाइज केलं बॅटरनं. त्यांनी देखील पाहिलं की एक फिल्डर डीपला कव्हरला आहे बट डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे त्याचा फायदा घेतला. चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा कलात्मक फटका होता कारण आताही आपण म्हणूया की लाईन आणि लेंथ मध्ये काहीही खराबी नव्हती. बॅटरने हा फटका बनवला. स्विच हिटचा फटका आला. चौकार येतोय. असे फटके हवेत. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. सेम शॉट अँड सेम रिझल्ट. बॅक टू बॅक 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. प्रत्येक वेळेस विजयाचा जो मार्ग आहे ना तो मोकळा मिळणार नाहीये. अडथळे येणार आहेत, चॅलेंजेस येणार आहेत आणि त्यांना जर आपल्याला बाजूला करायचं आहे ना तर काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करून दाखवावं लागेल. आणि सध्या असा घडीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग सुरू आहे कारण 2 स्विच हिटचे फटके आलेत. स्कोर कार्ड आता पुढे जातोय 17 धावा फलकावरती. बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंडमध्ये. आणि आमचे व्हॉलंटियर्स कोणी असतील तर प्लीज बाउंड्री लाईन्सचा ताबा घ्या कारण जर अशा प्रकारे बॉल जायला लागले तर त्यात नंतर प्रत्येकी मॅचसाठी 7 ते 8 चेंडू तर यूज डेफिनेटली होतील. याचा शिवशंभो माडेपाडा टीमचे कॅप्टन आणि ओमसाई गायदरा टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. शिवशंभो माडेपाडा आणि ओमसाई गायदरा. विशाल पाटील सर जोडले गेलेत कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. बघा विनंती असेल की ज्याही टीमचा पुढील सामना प्लीज लवकरात लवकर संपर्क साधा. आणि आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस घेणं बंधनकारक होतं बट आपण टीमला ॲडजस्टमेंट करतोय बट थोडं सहकार्य दाखवा. आता ही स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर तिथे पोहोचतात. बॉल फुल केला जातो बिकॉज बघा एवढी मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकी टीमला टी शर्ट्सही दिले जातात. आता ओव्हर थ्रो झाला त्याचाही फायदा घेतला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिले रन्स 2 कंप्लीट केल्या जातील. बघा या गोष्टी मी का सांगतोय कारण एक स्टँडर्ड लेवलचं आयोजन गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं करण्यात आलं आणि त्या स्पर्धेमध्ये स्पेशली एक टीम म्हणून तुमची जबाबदारी बनते की ऑन टाइम तुम्ही रिपोर्टिंग करा. ऑन टाइम तुम्ही टॉसला या कारण टॉसला जेव्हा तुम्ही ऑन टाइम याल तेव्हा काही चर्चा तरी करायला मिळतात. स्विच हिटचा फटका आताही खेळण्याचा प्रयत्न. हलकी मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा आता किती मिळेल. बॉल तर चाललाय आणि जाईल
बाउंड्री लाईनचा बाहेर 4. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एच.डी. कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच बघा अगदी पहिल्या दिवसामध्ये देखील मी उल्लेख केला होता की आदिवासी समाजामधलं क्रिकेट म्हणजे शिस्त पद्धतीचं क्रिकेट आणि अंपायरच्या डिसिजनला सन्मान देणारे क्रिकेट आणि मॅनेजमेंट कमिटीलाही नेहमी योग्य वेळेवरती सहकार्य या सर्व टीम्सने केलं. फक्त एका गोष्टीमध्ये आणखीन सहकार्य करा की प्लीज ऑन टाइम रिपोर्टिंग करा. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23 धावा फलकावरती. अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. थर्ड ओव्हर बॉलर तयार होत आहेत. वैभव बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विजय आहेत. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस होता बट त्याचा फायदा घेऊ शकले नाही. आता फायनलिस्टचे फिल्डर तर धावत होते बट त्यांच्या आधी डीप मिडविकेटचे फिल्डर तिथे पोहोचले आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील आणि फायनलिस्टचे जे फिल्डर होते ते देखील विचार करत होते की बॉलपर्यंत जाऊ की नको जाऊ, अशी परिस्थिती तिथे झाली होती. ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज तिथे पाहायला मिळाली. पण 2 धावा मिळतील. धावफलक आता 25-25 धावा धावफलकावरती. चला पुढील जो सामना आहे प्लीज दोन्ही टीम जर आलेले आहेत तर प्लीज संपर्क साधा, तुमच्या जर्सी कलेक्ट करा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन एंड ऑफ द फर्स्ट इनिंग टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस आता केले जात आहेत. इनफिल्ड मध्ये आता मिड विकेटचा फिल्डर इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल पुलचा फटका खेळायचा होता बट बॅटचा संपर्क आहे की नाही की बॉडी सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट. येस बॉडीवरती डायरेक्टली बॉल आदळला. लेग बायची सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 26 धावा धावफलकावरती. बघा रणगती चांगली आहे कारण 26 धावा आहेत. अजूनही 10 चेंडू बाकी आहे. 10 मध्ये 20 जरी आल्या 45-50 या बिटवीन जरी बनवला तो देखील एक चांगला टोटल असेल. नेक्स्ट बॉल आता ही हलके स्टेप आउट झाले. शेवटच्या मोमेंटला पुल करण्याचा प्रयत्न पण विकेट किपरला थ्रो कुठे करायचा होता. 22ची सिंगल मिळेल कारण रिप्ले ते आपण पाहूया पुन्हा एकदा. ज्याप्रमाणे हा थ्रो केला होता थोडं बेटर थ्रोची अपेक्षा कुणालजी तिथे होती बट थ्रो फार जास्तच कमकुवत. त्याकडे लक्ष द्यावं लागेल. आता पोलचा फटका गॅपमध्ये बॉल चाललाय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर धावतायत. फिल्डिंग चांगली राहिली. बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावा मिळतील आणि आता टीम टोटल 29 धावा धावफलकावरती. बघा जो उल्लेख आपण केला की 45-50 बिटवीन जरी बनवू शकले तो देखील एक चांगलाच टोटल असेल या कंडिशन्समध्ये आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कोठारेचा लोवर फुल टॉस डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कळत लॉंगॉनला बॉल चालला. बॉल फील्ड होतोय आणि थ्रो यावेळेसही कमकुवत आहे बट बॅकअपला योग्य वेळेवरती दरम्यान तिथे खेळाडू आलेत. सो दॅट्स वाय मिळेल फक्त सिंगल. मोठे फटके हवेत. अटेम्प्टही केले जातात बट या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. नेक्स्ट बॉल आता शफल झालेत. हॅमर्ड केला. बॉल दरम्यान चालला डीप खवरला. लॉंग ऑफचे खेळाडू तिथे पोहोचलेत आणि तोपर्यंत इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता बॅटरने देखील विचार केला की याआधी अटेम्प्ट केले बट मोठा फटका येत नाहीये. सो स्टेप आउटही झाले. अंततः पागलं की वाईड ऑफ ऑफस्टम बॉल हॅमर्ड केलं बट चांगली फिल्डिंग लॉंग ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 मिळालं आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळता स्कोर कार्ड आहे 32. लॉस ऑफ 1 विकेट टीम कोठारे आणि रिमेनिंग अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू महत्वाचे असतील कारण चला विनंती असेल की स्पेशली कोणता ड्रिंक्स ब्रेक तर नाहीये बट बॅटरला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आपण पाणी नेऊ शकता पण तो देखील क्विकली ना जेणेकरून वेळ वाचेल.
6 चेंडू आहेत आणि दोन्ही बॅटर्सचा पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला तर मिनिमम 2 तरी मोठे फटके या लास्ट ओव्हरमध्ये त्यांना हवेत. बट बॉलर तयार होतात, सिद्धू येतात या अंतिम ओव्हरमध्ये आणि सिद्धूचा तर हाच प्रयत्न असला पाहिजे की बाउंड्री द्यायची नाही आहे. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल दरम्यान डाऊन द लेग साइड, एक्स्ट्रा रन मिळेल. सुरुवात थोडी करा. बघा फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर इनफिल्डमध्ये मिड ऑन आहे, फाईन लेग, शॉर्ट थर्ड, पॉइंट लाईक फिल्डर, पुलचा फटका हवेमध्ये, फिल्डर येत आहे, डीप मिड विकेट, झाली मिस्टेक आणि त्या जोरावरती बॉलही निघून गेलाय बाउंड्री लाईन्सचा बाहेर. या षणाला कोणत्याही माध्यमातून रन्स याव्या, पण रन्स येणं गरजेचं आहे बॅटिंग टीमसाठी आणि येत आहेत या 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. थँक्यू डीज. आणि स्पेशली एका गोष्टीचा उल्लेख करण्याचं राखलं आमचे DJ मास्टर आई एकविरा साऊंड सिस्टम महेश, त्यांचे मी उल्लेख करेन. भरपूर चांगली साऊंड सिस्टम आहे. स्पेशली त्यांचा टायमिंग, एखादा सॉन्ग प्ले करण्याचा तो देखील ॲक्युरेट. आणि एक कॉमेंटेटर म्हणून मी नेहमी उल्लेखही करतो की साऊंड सिस्टम चांगली असेल तर कॉमेंट्री करायला मजा येते, कारण आपला आवाज आपणही ऐकतच असतो. लॉफ्टेड फटका उडवला, कनेक्शन किती चांगलं पाहावं लागेल. फिल्डर येतात का कॉर्नरला, मिस्टेक होणार नाही आहे, सफलता मिळेल. धक्का लागलाय, आता दुसरा बॅटर बाद झालेत विजय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा, गावदेवीच्या आशीर्वादाने नाव. थँक्यू डीज. या क्षणाला विकेट मिळणं ना महत्त्वाचं होतं, कारण एक बाउंड्री याआधी आपण पागली, त्यानंतर डॉट बॉल अथवा विकेट हवाच होता आणि विकेट आली आहे. लो फुल टॉस हॅमर्ड केलं, बॉल दरम्यान चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि हलकी मिसफील्ड तिथेही झाली. आणि त्या जोरावरती जर आपण पागल्या 2 तर कंप्लीट झाल्या, 2च मिळतील. आणि टीम टोटल या 2 धाव्यांच्या साह्याने 4-0, 40 धावा धावफलकावरती आणि चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये अजूनही 2. 3 चेंडू बाकी आहेत. बघा कालच मी सर उल्लेख केला की स्कोरर नवीन आहे, थोडं समजून घ्या. आता मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑनचे फिल्डर आणि हे पहा जजमेंट चुकलं, कारण फर्स्ट लुकमध्येच वाटलं होतं की कुठेतरी जजमेंटमध्ये गडबड होणार आहे आणि तेच झालं. आणि कॅच ड्रॉप, कॅच इझिली पकडायला हवी होती, कारण या कॅचचं महत्त्व जास्त का होतं, कारण जर कॅच पकडलं असती तर कुठेतरी 2 धावा जरी वाटलं असते आणि त्यातल्या त्यात विकेटही मिळाली असती. आता हॅमर्ड केलं, फिल्डर येतात, मिड ऑफला मिस्टेक आणि बॅकअपला खेळाडू नाही आहेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिस्टेकच्या जोरावरती या 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. रन्स येतात, या महत्त्वाच्या रन्स आहेत. स्कोर कार्ड आता 46 आणि शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला तो देखील फुल लेंथ आहे. दरम्यान काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर येत आहेत, आता देखील हलकी मिसफील्ड आणि त्याचा फायदा किती मिळेल. 2 तर झाला, तिसरीसाठी बॅटर परतलेत आणि तिसरीचा प्रयत्नामध्ये मिळेल रनआउटची विकेट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये करेक्ट जो आपण उल्लेख केला होता 45 to 50 बिटवीन 48 बनवण्यात आला आणि 49चा चांगला टार्गेट सेट केला टीम रविराज स्पोर्ट्स कोठारे टीमने अगेन्स्ट टीम जय बजरंग सावरोली.
टॉस देखील आता मिड इनिंग मध्ये केला जाणार आहे. आपण वळूया विकीजी शेवाळ यांच्याकडे. धन्यवाद. चला टॉस साठी या लगेच शिवशंभू माडेपाटा टीमचे कॅप्टन आणि ओमसाई गायदरा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईन व्हा. यश दादा वेखंडे अर्थात रॉयल स्पोर्ट्सचे ब्रँडचे सर्व यश दादा वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यस चला टॉस साठी जयेश माडे लवकरात लवकर यायचं आपण. चला माडेवाडा टीमचे कॅप्टन लवकर या. यस टॉस केला जातोय. यशदादा विखंडे साहेबांच्या शुभ हस्ते रॉयल स्पोर्टचे सर्व एका बाजूला जयेश माडे जुळले गेलेत, दुसऱ्या बाजूला कॅप्टन गायदरा टीमचे, एका साईडला 2025, दुसऱ्या बाजूला आदिवासी सरपंच चषक. आदिवासी सरपंच चषकाचा कॉल 2025. कॅप्टन टॉस जिंकला काय डिसिने सर? बॅटिंग आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्याचा निर्णय केलाय. या सीझन मध्ये माडेपाटाने तुम्ही खेळलेत का? हो खेळलोय. त्याच्यामध्ये काय घडलंय? आम्ही जिंकलो ते हारले. येस, म्हणजे तुमचं पारड जड आहे. तर समोरचा संघ माडेपाडा संघ आहे, कितीचा टार्गेट द्याल? 55 ते 60. 55 ते 60. कॅप्टन टॉस इम्पॉर्ट होता, टॉस गमावला, आता बॉलिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितलंय टार्गेट 60चं देऊ. आपण कितीपर्यंत रोखाल? 40 पर्यंत रोखू. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. यश जाधव वेखंडीकडे जाऊया. आदिवासी सरपंच चषक पर्व दुसरं, चांगली स्पर्धा पाहायला मिळते आहे. नक्कीच मालिका वीरासाठी बाईका असते आहे. यशदादा मागच्या वर्षी होती, याही वर्षी त्याच प्रकारे स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण ठाणे, पालघर, रायगड ज्या स्पर्धेने मात्र टेनिस बॉल क्रिकेटने जगताने दखल घेतली ती स्पर्धा आदिवासी सरपंच चषक. काय सांगाल यशदादा आपण या स्पर्धेबद्दल? दादांचं सुंदरचं आयोजन आहे आणि प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. टीमनी मेहनत घ्या. एक चांगली संधी आहे, बाईक आहे, त्यासाठी मेहनत करा. जो मेहनत करेल त्याला बाईक भेटेल, प्राईज भेटेल आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. 2च मिनिटाचं मनोगत होतं परंतु चांगलं दिलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स तिथे जोडले गेलेत हर्षलजी पवार सर. थँक्यू सो मच. जसे मॅचला होईल सुरुवात तसे मात्र हर्षलजी पवार सर एक कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. कुठेही पाहू न कुठे जाऊ नका. आदिवासी सरपंच चषकाचा थरार. थँक्यू. Yes, thank you so much, विशालजी पाटील सर, and thank you विकीजी शेवाळे सर. आणि मनापासून आपण आभार व्यक्त करूयात आमचे सगळ्यांचेच लाडके यश वेखंडे सर. त्यामुळेच आपण पाहत आहोत रॉयल स्पोर्ट्स. आज त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला भेटतो आहे. एक खूप चांगली पर्सनॅलिटी आणि त्याच पद्धतीनं खूप चांगली स्माइल त्याच्या सातत्यानं चेहऱ्यावरती असते. जो ब्रँड सध्या तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. रॉयल स्पोर्ट्सचे सर्व प्रोड्युसर यश वेखंडे साहेब. आणि नक्कीच आपण व्यासपीठाकडे लगेचच जाणार आहोत. अनंताजी डिंगोरे साहेबांनी विनंती करतोय रॉयल स्पोर्टचे सर्व यश दादा वेखंडेचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. रॉयल स्पोर्ट्स ब्रँड म्हटलं की एक सामान्य खेळाडू सुद्धा वापरू शकतो मित्रांनो, ज्याचा गाजा वाजा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. अनंताजी डिंगोरे साहेबांच्या मस्त हा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आशिषजी पाटील साहेब हे देखील जुळले गेलेत. विवेकजी पाटील, विवेक घरत हे देखील जुळले गेलेत. मी विनंती करतोय
येस थँक्यू. अगदी आपण पाहत आहोत महत्वपूर्ण लढत आहे आणि सध्या तरी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 49 चेस करतायत जय बजरंग सावरोली संघ. यामुळे चांगला फटका इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. अगदी आपण पाहत आहोत स्ट्राईक एंडला सागर, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद आणि काय फटका खेळाय सागरनं. बागपूरवरती जाऊन यावेळेस स्क्वेअर कट करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये खूप चांगली फिल्डिंग होते. बॉल स्टॉप होतोय आणि तिथे काढली जाईल एक सिंगल. महत्वपूर्ण राहिलंय की आतापर्यंत 2 बॉल लगातार डॉट आल्यानंतर एक चौकार ठोकला गेला. सुरुवात तिथे कुठेतरी झालेली आहे जय बजरंग सावरोली संघाची आणि त्यानंतर आलेली एक सिंगल. धावफलक 5. जास्त चेस डीप मध्ये क्रीज मध्ये जाऊन यावेळेस ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं या चेंडूवरती कौतुक करावं लागेल कारण ओव्हरऑल फलंदाजाला रेड करून यावेळेस चेंडू हाताळला गेलाय. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतोय. खूप महत्वाचा खेळाडू आहे ॲज अ स्ट्रायकर बॉलर. खूप मोठी जबाबदारी संघाची ओव्हरऑल असते आणि ती सुरुवात सध्या तरी दमखमपणे दाखवत आहेत. शांत ठेवलं फलंदाजांना. 49चा चेस 4 ओव्हर मध्ये करायचा आहे. पहिली ओव्हर खूप महत्वाची. बाकलीला खाली ठेवलाय. मनगटाच्या 6 बॉलला वळवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला स्ट्रोक तिथे वसूल केला जातील. मिड विकेट मधनं 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक आता 7. खूप चांगला उल्लेख आपण पाहिला तर विशाल पाटील सर सातत्याने करतायत की प्रत्येक आदिवासी खेळाडू एक मोठ्या उंचीवरती पोहोचण्यासाठी हा खूप मोठा प्रयत्न या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे गणेशजी कांबडी साहेब यांच्याकडनं राहिलेला आहे. सगळ्यात मोठी स्पर्धा, शहापूर तालुक्याचा अभिमान, शहापूर तालुक्याचा स्वाभिमान, शहापूर तालुक्याचा मान वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आदिवासी सरपंच चषक. खूप मोठा सहभाग. शहापूरच नव्हे तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि त्यानंतर पालघर जिल्ह्यामधनं देखील या विभागामध्ये या मैदानावरती खेळ दाखवणाऱ्यांना ओव्हरऑल आपण संघ पाहणार आहोत. सध्या तरी ज्या स्पर्धा राहिलेल्या आहेत, सध्या तरी ज्या मॅचेस राहिल्यात त्या आपण शहापूर तालुक्यामधील जे पोल आहे आदिवासी पोल, त्या पोल मधील सगळे सामने खेळवत आहोत आणि काही दिवसानंतर आपण पाहणार आहोत ग्रामीण ओपनचे आदिवासी संघ जे आहेत ते देखील खेळणार आहेत आणि त्याचमुळे ओव्हरऑल ही स्पर्धा खूप मोठी आपल्याला पाहायला भेटते. चला फास्ट खेळायचं आहे थोडंसं. ओव्हरऑल पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत 7. सुरुवात थोडीशी शांत दिसते. सेकंड ओव्हर प्रकाश. प्रकाश यावेळेस आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सेकंडचा कॉल होता आणि बॅकअप यावेळेस दूरवरनं राहिलेला आहे. प्रसाद एक महत्वाचा खेळाडू आहे. जोपर्यंत शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिशिंग टच देऊ शकतो या मॅच मध्ये, कारण हा देखील खूप चर्चेमध्ये खेळाडू आहे. जय बजरंग सावरोली संघ तुर्तीत झालेली एक स्पर्धा आपण पाहिली तर त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाले होते. नमो चषक तुर्तास कंप्लीट झाला. त्या चषकामध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ आहे आणि त्याचमुळे एक वेगळा कॉन्फिडन्स याही स्पर्धेमध्ये त्यांचा दिसेल, शंकाच नाहीत. परंतु सध्या तरी दुसऱ्या बाजूने कोठारे संघाने केलेली गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. ओपनिंगची जोडी असताना देखील धावा रोखल्या गेल्यात. यावेळेस फटका फसलाय. चान्सेस आहे झेलबादची. झेल सोडला जातोय. हा तर साधा सोपा झेल होता. यापेक्षा सोपा झेल नसावात, कारण इथे 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्ही आहात आणि साधा सोपा झेल भूमीला प्रदान मिळालंय. जीवदान फलंदाज सागरला. रविराज स्पोर्ट्स कोठारे संघ एक मोठी संधी गमावत आहेत. जसे की त्यांना देखील ठाऊक असेल की ओपनिंगचा फलंदाज आहे, खूप चांगला टच मध्ये आहे खेळाडू सागर, परंतु त्याचा झेल तुम्ही सध्या तरी सोडलाय आणि ओव्हरऑल आता धावसंख्येवरती त्याचा इफेक्ट पडेल. धावा झाला 10. 10 धावा धावफलकावरती. 49चा चेस करतायत. हेच टार्गेट कालच्या दिवसामध्ये काही वेळा डिफेन्स झालंय. हेच टार्गेट काही वेळा चेस देखील झालंय. त्यामुळे हे टार्गेट खूप चांगलं ओव्हरऑल या मॅच मध्ये दिसतंय. सफल झाले होते जास्ती चेस. यावेळेस
जास्तचा बाहेर बॉल हाताळला गेलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल असा इशारा बंसांनी कळवलाय. एक्साची मदत इथे मिळेल. टेनिस विश्व जगतामध्ये असेच भरपूर फलंदाज आहेत की या टान्सनं या पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तेच कॉपी बुक स्टाईलनं याही वेळेस फटके खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी दिसतोय फलंदाज प्रसादचा. फुल लेंथ होता स्लॉट मध्ये घेतला गेलाय. यावेळेस लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट दी डिस्टन्स. बॉल गोइंग 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 अँड गॉन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. डीजे डीजे थोडस मैदानाच्या आतमध्ये लक्ष ठेवा कारण अगदी आपण पाहत आहोत तयारीमध्ये गोलंदाज होते. अजून देखील तोच प्रयत्न. फायनली इथे आपण पाहत आहोत धाव काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होतोय. हिट होईल का सुपर हिट पाहूया. जात आहेत थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर कडे डायरेक्टली डिसिजन कळवला गेलाय. स्टॉप सिग्नल पण सर नॉट आउट ना. आउट. ओके स्टॉप सिग्नल आउट आहे आणि त्याचमुळे आता पाहूयात बिझी राहतात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. कुणाल सर अगदी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये खूप कमी वेळ घेतला जातो त्यांच्याकडनं ही त्यांची खासियत आहे. तर अंपायर कडे हा निर्णय सोपवला गेला. आता पाहूयात तर अंपायर कशा पद्धतीने निर्णय आमच्यापर्यंत सोपवतील. जो आम्ही उल्लेख केला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. कुणाल सरांकडनं खूप कमी वेळ घेतला जातो हे आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलंय आणि हाही डिसिजन आता लगेचच तड अंपायर आमच्यापर्यंत कळवतीलच. नो डाऊट हिट तर झालेला आहे परंतु त्यानंतर रेड सिग्नल OUT बॅट्समन झाला आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये एक मोठा झटका दिला गेलाय. या मॅचची गोल्डन विकेट फलंदाज प्रसाद आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली. काय अफलातून हिट झालंय आणि हिट झालंय ते सुपर हिट. हा सध्या तरी हिट आपल्या स्क्रीन वरती दिसतोय मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोल्डन विकेट प्रसाद. बॅक टू द डगआउट. दुर्बल ठेवण्याचा प्रयत्न. परफेक्ट वाईड यॉर्कर टाकला गेलाय. अजून एक चांगला बॉल. रविराज स्पोर्ट्स कोठारे संघ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं प्लॅनिंगने आलेत कारण षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर खूप चांगलं दिलं गेलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आता डगआउट चिंतीमध्ये दिसेल कारण प्रसाद एक महत्वपूर्ण खेळाडू सध्या तरी डगआउटला गेला. नवीन फलंदाज वैभव. धक्का क्रमांक 1 जय बजरंग सावरोली संघाला. यावेळेस विशेपला फटका चांगला आहे. उंची गाठली गेली लांबी देखील गाठली गेली आहे. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. यस चौकार 4 धाबा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे LT कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. अरे 21 धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. तुर्त शुभागमन आपण पाहत आहोत अंकुशजी बर्थड सर. यावेळेस त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. काल देखील त्यांची उपस्थिती आणि आज देखील काल आम्ही अगदी गणेशजी कांबळे साहेबांनीच उल्लेख केला होता की आयोजनाची भूमिका त्यांच्यावरती देखील खूप मोठी आहे आणि काल देखील ते उपस्थित होते. आज देखील उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आमचे प्रकाशजी बांगारा साहेब हे देखील उपस्थित आहेत. ABD स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग ऑपरेटर आणि तथा सर्व आहेत. सगळ्यांचीच उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि खूप मोठी स्पर्धा जी की मान वाढवते आपल्या शहापूर तालुक्याचा. सन्मान वाढवते आपल्या शहापूर तालुक्याचा आणि त्याचमुळे सगळेजण आवर्जून
या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. सगळ्यांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 21 वरती धाव फलक षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. यावेळेस फुल टॉस मिळालाय. आडवा बाटनं क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय. यावेळेस चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी ठोला उडन खटोला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ओके बॅटिंग करणाऱ्या टीम नका डीजे फक्त थोडासा वेळ घेतोय. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमनं यावेळेस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. वेस्टेज हाईट आहे की नाही याची पाहणी आता सध्या तरी तडंपार करतील. अक्षय बांगारे जर आपण असाल तर आमच्या कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय सर चला आपण कुठे असाल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला लवकरात लवकर कॉमेडी बॉक्स मध्ये यायचा. इट्स अ फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. फुल टॉस होता. क्रीजच्या बाहेर थोडासा खेळतो असं दडंपार कळवत आहेत आणि त्याचमुळे इट्स अ फेअर बॉल. यावेळेस विशेपला फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. जो गेला बॉल आपण पाहिला तर थोडासा डीप देखील झाला आणि त्याचमुळे इट्स फेअर बॉल असं डिसिजन आलं. त्यानंतर आलेली अजून एक सिंगल. वैभव खूप चांगली फलंदाजी करतोय. धावफलक आता पोहोचलाय 28 धावा. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. 49 चा चेस करतायत आणि आतापर्यंत खूप चांगलं चेसिंग राहिलंय. दोन्ही बाजूला रफ अँड टफ फाईट पाहायला भेटत आहे. शंकाच नाहीत कारण ताकदवर दोन्ही संघ आहे. जय बजरंग सावरली विपक्षामध्ये रविराज स्पोर्ट्स कोठारे संघ. अजून एक फुलटॉस करून बसला होता गोलंदाज. तिथे आपण पाहत आहोत इलिव्हेशन कमी जुळालाय. डिस्टन्स कमी कव्हर झालाय परंतु त्याचा फायदा ओव्हरऑल घेतला जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. अजून ही धाव. 2 धावा धावफलकावरती. धावफलका टोटल स्कोर कार्ड 30 धावा. 49 चा चेस म्हणजे उर्वरित राहिलेत आता 19 धाव संख्येची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 19 धावा. मोहित बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतोय. एखादी इथून विकेट जर गेली तर खरा दबाव येऊ शकतोय परंतु जर विकेट गेली नाही तर कदाचित चेस सोपं होऊन जाईल. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. विशेपला फटका खेळला गेला. लॉंग ऑफला सेट आहे फिल्डर. सिंगलला डबल मध्ये पुन्हा कन्वर्ट केलं जात आहे. वैभव आणि त्याचनंतर सागरची बॉन्डिंग खूप चांगली पाहायला भेटत आहे. जिथे की कॉल जे केले गेले ते आतापर्यंत सगळेच यशस्वी झालेत. ऑलरेडी जाणतायत ते एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेले आहे त्याचमुळे आता जोखीम घ्यायची नाहीत. बत्तीस धावा धावफलकावरती दिसत आहेत. 17 धावसंख्येची याही पुढे गरज आहे. राहिलेले बॉल शिल्लक मात्र 8 बॉल मध्ये 17 हवा आहेत. म्हणजे शेवटच्या ओव्हर मध्ये खूप चांगलं समीकरण राहू शकतंय. खूप चांगलं इक्वेशन राहू शकत आहे परंतु एखादा जर मोठा फटका इथून आला तर विजयाच्या समी जाऊ शकते संघ. लेक्सिकला सोडून चाललाय बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाववाली अवांतर. एक्साची मदत मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्सावरती नियंत्रण ठेवावं लागेल. दिशेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाज झाला. एक्साची मदत मिळेल. धावफलक 33. आता 16 हवा आहेत. 8 बॉल मध्ये 16 धाव संख्येची गरज. अक्षय सारमाळचे अक्षय बांगारे सर आपण कुठे असाल या आम्हाला लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे असाल तर. खोदून काढलाय. यावेळेस चांगला गॅप मोठा आहे. चेंडूला पाठवलाय खेळाडू कक्षामध्ये. खेळाडू कक्ष खुश होतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. या चौकाराच्या मदतीने आता पार्ट जड होत चाललंय. चेसिंग खूप सोपं होत चाललंय. धावा झाला 37-37. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. ग्राउंड स्ट्रोक. याही वेळेस खाली क्षेत्र वॅकेट एरिया मधनं चेंडू निघालाय. कव्हर स्वीपर मध्ये पाठलाग चालवला जाईल आणि त्यानंतर आता शेवटच्या मोमेंटला हा चेंडू पायाच्या द्वारे मात्र अडवला गेला आणि तत्पूर्वी धावा काढल्या जात आहेत. सिंगलला डबलला टेबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पाहता पाहता 3 धावा मिळत आहेत. 3 धाव संख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड 40 आणि राहिल्या तर 6 बॉल.
40 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 समाप्त आणि राहिले आता 6 बॉल करायच्या 9. चौकार चेक करायचा. ओके, पंच कळवत आहे चौकार चेक करायचा आहे. पंचांचा सिग्नल चौकार. थर्ड अंपायरचा इशारा येतोय चौकार. बाउंड्री चेक केली गेली आहे आणि त्याचमुळे आता थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की यावेळेस 4 धावा मिळतील. आज जेव्हा पाय अगदी आपण पाहत आहोत बॉल अडवत होते क्षेत्ररक्षक तेव्हा लाईन टच आहेत आणि त्याचमुळे थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे. या बॉलवरती जो डिसिजन पेंडिंग होता तो आता चौकारामध्ये कन्वर्ट होतो डिसिजन आणि तिथे आलेल्या आता 4 धावा इन्क्लूड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. धावफलक 41 झालाय आणि आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 8. 6 चेंडू 8 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विष्णू. सफल होऊन फटका खेळला. यावेळेस फाईन लेगला लॉंग लेगला टार्गेट केले. बॉल निघालाय बाउंड्री लाईन कडे. यस 1-2 का 4 चौकार. बॉडी लाईन तर शॉट ऑफ लेन तर सफल होऊन यावेळेस फटका कन्व्हर्ट केला गेला आणि त्यानंतर लॉंग लेगला यावेळेस टोकलेला आहे चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 45 अंकावरती. 49चा चेस राहिले आता 5 बॉल आणि करायचे 4 धावा. एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर काय अफलातून पारी सांभाळलेली आहे वैभवनं. चौकार षटकार मारलेत आणि त्यानंतर साथ दिली सागरनं. यावेळेस देखील चांगला स्क्वेअर कट चेंडूला पाठवलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. खेळ खल्ला. सामना जिंकलाय जय बजरंग सावरली संघानं. अभिनंदन. तसेच हार्ड लक टफ लक रविराज स्पोर्ट्स कोठारे संघ आपलं मनापासून आभार.